इफेक्ट येतोय का आवाज आता? कोणतरी एकाने सांगा, आवाज येतोय का? हो सर येतोय. हो सर हा, येतोय. ठीक आहे. तर 1901 मध्ये मॅक्स प्लँक्सने काय केलं, ब्लॅक बॉडी रेडिएशन जी होती त्याच्यात बरेचसे प्रॉब्लेम्स होते एक्सप्लेन करण्यामध्ये. म्हणजे काही काय एक्सप्लेन केलं की शॉर्टर वेव्हलेंथसाठी त्याचे फिनॉमिनन एक्सप्लेन केले, बट ते लॉंगर वेव्हलेंथसाठी ऍप्लिकेबल नव्हते. त्यानंतर काही सायंटिस्टने काय केलं, लॉंगर वेव्हलेंथसाठी त्याचे फिनॉमिनन एक्सप्लेन केले, बट ते शॉर्टर वेव्हलेंथसाठी ऍप्लिकेबल नव्हते. मग म्हणजे कुठे ना कुठे तरी त्याला रिस्ट्रिक्शन्स येत होते. म्हणजे असे परफेक्ट फॉर्म्युला किंवा परफेक्ट सोल्युशन ब्लॅक बॉडी रेडिएशन्स वरती मिळत नव्हते. मग इन दॅट केस मॅक्स प्लँक्सने 1901 मध्ये स्वतःची थिअरी मांडली आणि त्याच्यात त्याने प्रूव्ह केलं की पार्टिकल नेचर आहे बुवा. ते जे रेडिएशन आहे, रेडिएशन वॉज क्वांटाइज्ड अँड हॅड पार्टिकल नेचर 1901 मध्ये. त्यानंतर बरंचसं क्वांटम मेकॅनिक्स मध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली. म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचे जे बेसिक नीड होते किंवा सुरुवात जिथून झाली ते होतं तुमचं ब्लॅक बॉडी रेडिएशन. मग प्लँक्सने जी थिअरी मांडली ती सगळ्या गोष्टींसाठी ऍप्लिकेबल होती. म्हणजे त्याच्यात शॉर्टर वेव्हलेंथ, लॉंगर वेव्हलेंथ किंवा बाकीचे जे फिनॉमिनन होते ते ब्लॅक बॉडी रेडिएशन त्याच्यात कव्हर झाले. म्हणजे ते थोडक्यात परफेक्ट फिनॉमिनन मॅक्स प्लँक्सने मांडला. आणि त्यानंतर मग क्वांटम मेकॅनिक्स मध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाल्या. मग 1905 मध्ये काय झालं की आईन्स्टाईनने फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट प्रपोज केला. मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये आईन्स्टाईनने काय सांगितलं की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तुम्ही आधीपासून पण शिकत आलेले आहे. त्याच्यात काय असते, एक व्हॅक्यूम ट्यूब असते, व्हॅक्यूम ट्यूब मध्ये एक मेटल टार्गेट फिक्स केलेलं असते, त्याला काहीतरी पोटेन्शियल दिलेलं असते, आणि जेव्हा त्या मेटल टार्गेटवरती बाहेरून फोटॉन इन्सिडेंट होतात तेव्हा त्याच्यातून काय होतं, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन होत असतं. मग ते मेटल टार्गेट वेगवेगळ्या मटेरियलचं तुमचं असू शकतं. मॅक्सिमम पॉसिबली टंगस्टन मटेरियल, म्हणजे त्याला डब्ल्यू म्हणतो, टंगस्टन मटेरियलचे मेटल टार्गेट वापरले जातात. बट याच्यात एक कंडिशन असते की त्याच्यात जे मेटल टार्गेट वापरलं जातं किंवा त्याच्यावरती मेटल टार्गेट म्हणजे जे फोटॉन त्याच्यावरती इन्सिडेंट होतात त्या फोटॉनची एनर्जी जास्त असावी लागते. म्हणजे फोटॉनची एनर्जी जर जास्त असली त्या केसमध्येच त्याच्यातून इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन होतं. म्हणजे फोटॉनची एनर्जी जर कमी असेल, म्हणजे खूपच कमी असेल, तर त्यातून इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन होत नाही. मग 1905 मध्ये मग त्याच्यावर आईन्स्टाईन एक स्पेशल खूप चांगलं इक्वेशन मांडलं, E इज इक्वल टू एच न्यू फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट साठी. आणि आईन्स्टाईनने जे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये डिस्कवरी केली त्या डिस्कवरीमुळेच आईन्स्टाईनला नोबेल प्राइज मिळाला. म्हणजे 1905 मध्ये स्पेशल म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जे आईन्स्टाईनने डिस्कवर केलं त्याबद्दल त्याला नोबेल प्राइज मिळाला. त्यानंतर कॉम्प्टनने 1920 मध्ये एक्सप्लेन केलं की वेन पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वॉज कन्सिडर्ड, म्हणजे जेव्हा आपण पार्टिकल नेचर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं कन्सिडर करतं सपोर्टिंग द मॅक्स प्लँक, म्हणजे मॅक्स प्लँकची जी थिअरी त्याला सपोर्टिंग, आणि आईन्स्टाईन थिअरी, तर पार्टिकल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वेअर आयडेंटिफाईड ॲज फोटॉन्स. तेव्हा त्याने पार्टिकल्सला फोटॉन म्हणून कन्सिडर केले. म्हणजे या ज्या वरच्या थिअरीज आहेत 1901, 1905, 1920, म्हणजे कॉम्प्टनने पण सांगितलं की याच्यात पार्टिकल नेचर आहे. म्हणजे या ज्या थिअरीज होत्या 1920 पर्यंत ते काय सांगत होते की याच्यात पार्टिकल नेचर आहेत. ओके. त्यानंतर बोर्स ॲटॉमिक मॉडेल 1913, म्हणजे त्याच्यात बोर्सने काय सांगितलं, विथ स्टेशनरी स्टेट व्हाय इलेक्ट्रॉन शुड हॅव सम फिक्स्ड एनर्जीज वुड एक्सप्लेन विथ डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. म्हणजे त्याने बोरने पण सांगितलं की त्याला काहीतरी फिक्स एनर्जी स्टेट्स आहेत. पण डी ब्रॉग्लीने 1923 मध्ये सांगितलं की डी ब्रॉग्लीने पीएचडीचा त्याचा जो स्टडी होता त्या स्टडीमध्ये डी ब्रॉग्लीने सांगितलं की इफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स वेअर पार्टिकल्स म्हणजे फोटॉन्स, देन व्हाय नॉट पार्टिकल्स वेव्स असोसिएटेड विथ देम. म्हणजे थोडक्यात त्याने वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी मांडली. म्हणजे हे आपण इन डिटेल मध्ये बघणारच आहोत. हे होतं तुमचं ओल्ड क्वांटम मेकॅनिक्स. मग मॉडर्न क्वांटम मेकॅनिक्स मध्ये काय झालं, इथपर्यंत डी ब्रॉग्ली जे हायपोथेसिस होतं म्हणजे वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी तिथपर्यंत त्याने घेतलं. त्यानंतर मॉडर्न क्वांटम थिअरीज ज्या बिगिन झाल्या, तर मॉडर्न क्वांटम थिअरीज मध्ये काय झालं, हायझेनबर्ग 1925 ला त्याने काय केलं, मॅट्रिक्स मेकॅनिक्स इंट्रोड्यूस केलं. म्हणजे हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल जे आपण बघणार आहेत. म्हणजे आता ह्याच्या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहेत, मॉडर्न क्वांटम मेकॅनिकल थिअरीज बघणार आहेत. ओके. हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल पण आपण त्याच्यात बघणार आहेत. म्हणजे जसं की मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं की सपोज जर आपण दोन स्लिट बघितल्या तर आपण त्या दोन स्लिट मधून जर रेडिएशन किंवा लाईट काहीतरी पास केलं
तर त्याच्यातून आपण हे नाही सांगू शकत ना कोणते लाईटचे रेज कोणत्या स्लिट मधून जातील, किंवा आपण स्लिटची विड्थ जर कमी केली तर त्या कमी केलेल्या विड्थ मधून ह्याच लाईट म्हणजे ह्याच स्लिट मधून लाईट पास होईल का त्या स्लिट मधून लाईट पास होईल हे आपण सांगू शकत नाही, किंवा मॅक्सिमम इंटेन्सिटीचे रेज ह्या स्लिट मधून पास होतील किंवा दुसऱ्या स्लिट मधून पास होतील ते आपण सांगू शकत नाही. म्हणजे ते काय असतं, अनसर्टन असतं. ह्या ज्या गोष्टी होत्या 1925 ला हायझेन्बर्गने अनसर्टनिटी प्रिन्सिपल मांडलं. मग त्याच्यात तीन टाइप्स होते, तीन टाइपचे प्रिन्सिपल त्याने मांडले. त्याच्यातले आपण दोन टाइपचे बघणार आहेत. एक तुमचं एनर्जी टाइमचं रिलेशन बघणार आहे आणि दुसरं तुमचं पोझिशन आणि मोमेंटम, एक्स आणि पी असं आपण त्याला म्हणत असतो, त्याचं प्रिन्सिपल आपण बघणार आहेत. मग हायझेन्बर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल नंतर मॉडर्न क्वांटम मेकॅनिक्स मध्ये पुढची डेव्हलपमेंट आली तुमची शॉर्डिंजर इक्वेशन. म्हणजे हे चॅप्टर वाईज आपण त्याच्यात बघतच जाणार आहेत. मग शॉर्डिंजर इक्वेशन मध्ये त्याच्यात त्यांनी दोन थिअरीज मांडल्या 1926 ला. त्याच्यात शॉर्डिंजर टाइम डिपेंडंट आणि शॉर्डिंजर टाइम इंडिपेंडंट इक्वेशन 1926 ला त्याने सांगितलं. मग शॉर्डिंजरने काय सांगितलं, ही गेव द फॉर्म फाउंडेशन फॉर डी ब्रॉग्ली हायपोथेसिस अँड लेटर एक्सप्लेन द इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड सॉलिड्स. ओके, मग त्यांनी नंतर इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ॲटम्स, मॉलिक्युल्स आणि सॉलिड्सचं ते एक्सप्लेन केलं. त्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये आपण डॅव्हिडसन आणि गार्मर्स एक्सपेरिमेंट तो पण बघणार आहेत. 1927 ला डेव्हिडसन आणि गार्मरने काय शो केलं, इट शोज दॅट इलेक्ट्रॉन्स कॅन बी डिफ्रॅक्टेड. इलेक्ट्रॉन्स कॅन बी डिफ्रॅक्टेड रेग्युलरली स्पेस्ड ॲटम्स constitute multi-slit analogous to Young's double slit experiment. म्हणजे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे, म्हणजे तुम्ही आधी शिकला असाल, नसाल तर आता तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क मध्ये वगैरे असेल, डेव्हिडसन गार्मर एक्सपेरिमेंट. ओके, मग त्याच्यात यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत, मल्टी स्लिट अॅनालॉग इन डबल स्लिट एक्सपेरिमेंट. त्यानंतर हायझेन्बर्ग प्रपोज, म्हणजे हायझेन्बर्ग 1925 मध्ये मॅट्रिक्स मेकॅनिक्स मांडला. त्यानंतर हायझेन्बर्ग प्रपोज अनसर्टनिटी प्रिन्सिपल इन 1928. ओके, 1928 मध्ये त्याचं अनसर्टनिटी प्रिन्सिपल होतं. दिस मार्क्स बिगिनिंग ऑफ क्वांटम मेकॅनिक्स ॲज इट्स प्रॅक्टिस नाऊ. म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स आता आपण प्रॅक्टिस मध्ये वापरू शकतो, ते हायझेन्बर्गच्या अनसर्टनिटी प्रिन्सिपल वरनं आपण सांगू शकत असतो. ओके, त्यानंतर मग पुढे आपण तुमच्या मॅटर वेव्हज मधला वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी म्हणजे ते तुमचं याच्यात येत असतं डी ब्रॉग्ली हायपोथेसिस मध्ये. ओके, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस ऑफ मॅटर वेव्हज, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस ऑफ मॅटर वेव्हज. आता डी ब्रॉग्ली हायपोथेसिस हे एक्सप्लेन करण्याआधी त्याच्यातले फिनॉमिनन काहीतरी तुम्हाला सांगावे लागतात. म्हणजे याच्यात काय केलंय डी ब्रॉग्ली हायपोथेसिसने, डी ब्रॉग्लीने त्याचं पीएचडी स्टडी जेव्हा करत होता, त्या पीएचडी स्टडी मध्ये त्याने काही थेरीज मांडल्या आणि त्या थेरीज आजही आपण वापरतोय. ओके, त्या थेरीज मध्ये त्याने काय सांगितलं की वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी आहे. म्हणजे आधी जे लोकांनी सांगितलं, म्हणजे याच्यात मी तुम्हाला सांगतोय इथं म्हणजे पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर, पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर त्याच्या बाबतीत डी ब्रॉग्लीने बरेचसे संशोधन केलं आणि वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी त्याने सांगितली. आणि त्यांनी ही जी वेव्ह पार्टिकल ड्युएलिटीची जी थेरी मांडली, त्या थेरीवरनं डी ब्रॉग्लीला नोबेल प्राइज सुद्धा मिळालेलं आहे. ओके, म्हणजे हे जे क्वांटम मेकॅनिकल फिनॉमिना आहेत याच्यात बऱ्याचशा सायंटिस्टना नोबेल प्राइज मिळालेला आहे. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं, आईन्स्टाईनने फोटो इलेक्ट्रिक वेव्ह 1905 मध्ये प्रपोज केला, त्याबद्दल त्याला नोबेल प्राइज मिळालेला आहे. नंतर 1923 मध्ये वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी बद्दल डी ब्रॉग्लीने सांगितलं, त्याच्याबद्दल सुद्धा डी ब्रॉग्लीला नोबेल प्राइज मिळालेला आहे. ओके, सो त्याच्यात बघूया आपण डी ब्रॉग्ली हायपोथेसिस मध्ये काय असतं. इट इज क्विट लॉजिकल टू थिंक दॅट इफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह समटाइम्स बिहेव लाईक पार्टिकल्स, पार्टिकल्स म्हणजे तुमचे काय असतात फोटॉन्स, देन व्हाय नॉट पार्टिकल्स बिहेव लाईक वेव्स. म्हणजे जर तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जर पार्टिकल लाईक बिहेव करू शकतात, तर पार्टिकल्स वेव्ह लाईक बिहेवियर का नाही करू शकत. दोन गोष्टी त्याने सांगितल्या, जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तुमचे पार्टिकल सारखे बिहेव्ह करू शकतात, म्हणजे आपण अशा ज्या वेव्स घेत असतो ते वेव्स तुम्ही सीआरओ वरती बघत असतात, तर तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जे असतात त्या जर तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स या पार्टिकल सारखं बिहेवियर करू शकतात, त्याने लॉजिकल थिंग म्हणले की तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जर पार्टिकल सारखे बिहेवियर करू शकतात, म्हणजे जेव्हा आपण त्याचा फोटॉनच्या फॉर्म मध्ये घेत असतो. ओके, फोटॉन मध्ये काय असतात बंचेस असतात. ओके, तर
तुमचे पार्टिकल्स वेव्ह सारखं बिहेवियर का नाही करू शकत, हा त्याने क्वेश्चन मार्क मांडला. म्हणजे इथं क्वेश्चन मार्क आपण त्यामुळे घेतला. जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तुमचे फोटॉन सारखं बिहेवियर करू शकतात, तर पार्टिकल तुमचं वेव्ह सारखं बिहेवियर का नाही करू शकत. म्हणजे हे दोन गोष्टी सांगितल्या ना, म्हणजे वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी, याला काय म्हणतो आपण, वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी. मग त्याने काय सांगितलं, दिस प्रिसाइडली पॉइंटेड बाय डी ब्रॉग्ली इन 1923 मध्ये डी ब्रॉग्लीने हे व्यवस्थित एक्सप्लेन केलं. ही पॉस्ट्युलेट दॅट ऑल मॅटर मस्ट हॅव असोसिएटेड वेव्स विथ वेव्हलेंथ हॅव्हिंग, म्हणजे जे मॅटर आहेत ते काहीतरी वेव्हने असोसिएटेड आहेत आणि ते वेव्हची वेव्हलेंथ काय घेतली त्याने, लॅम्बडा. ओके, ऑल मॅटर मस्ट हॅव असोसिएटेड विथ द वेव्ह विच हॅव्हिंग द वेव्हलेंथ लॅम्बडा. लॅम्बडा त्या वेव्हची काय घेतली त्याने, वेव्हलेंथ घेतली, वेव्हलेंथ लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. एच जो मी तुम्हाला सांगितलं होतं इथं, मॅक्स प्लँक्स. ओके, एच म्हणजे काय असतं तुमचा, प्लँक्स कॉन्स्टंट. एच असतो तुमचा प्लँक्स कॉन्स्टंट आणि तो इथं आपण घेतलेला आहे एच. ओके, अपॉन डिवायडेड बाय पी. पी म्हणजे काय असतं तुमचं, मोमेंटम. एच इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. इट इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही. एम म्हणजे तुमचं मास आणि व्ही वेलोसिटी. खाली आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलेले. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. याच्यावरून त्याने डी ब्रॉग्ली हायपोथेसिस एक्सप्लेन केलेला आहे. त्याने ते सांगितलेले. वेअर एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट. ओके, एच जो आपण घेतला तो प्लँक्स कॉन्स्टंट घेतलेला आहे. त्यानंतर पी, पी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ मोमेंटम. ओके, मॅग्निट्यूड ऑफ मोमेंटम. नंतर एम, मास ऑफ द पार्टिकल, म्हणजे जे पार्टिकल आपण त्याच्यात घेणार आहेत, ज्या पार्टिकलचा आपल्याला स्टडी करायचा आहे. सपोज आपण इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, न्यूट्रॉन घेऊ शकतो, म्हणजे आपल्याला ज्याचा स्टडी करायचा आहे ते पार्टिकल आपण त्याच्यात घेऊ शकतो. मग त्या पार्टिकलचा आपल्याला तिथं मास घ्यावं लागलं. ओके, मास ऑफ द पार्टिकल. त्यानंतर अँड व्ही इज द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, म्हणजे आपण त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आपण त्याच्यात बघणार आहोत. ओके, अँड व्ही इज द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. म्हणजे आपण जर सपोज लॅम्बडा आपल्याला वेव्हलेंथ असोसिएटेड विथ जर काढायची असेल, सपोज आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू जर काढायची असेल तर एच प्लँक्स कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू पण असते तुम्हाला दिलेली 6.64 × 10⁻34 जूल सेकंद असते ती. ओके, त्यानंतर तुमचं यम, मास, म्हणजे सपोज तुम्हाला जर इलेक्ट्रॉन बद्दल जर काढायचं असेल तर इलेक्ट्रॉनचा मास तुम्हाला माहितीच आहे 9.1 × 10⁻19. ओके, त्यानंतर न्यूट्रॉन, सपोज न्यूट्रॉन दिलं असेल तर न्यूट्रॉन संबंधी व्ही व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, म्हणजे तो पार्टिकल कोणत्या व्हेलॉसिटीने मूव्ह होतोय ते तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू काढता यायला पाहिजे. सपोज जर तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली असेल, एम दिला असेल, तर तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू काढता यायला पाहिजे. एच ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलवेज दिलेली असते, प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुमच्याकडे असते. सपोज हे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरायचं आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये यू शुड सॉल्व्ह द प्रॉब्लेम बाय युजिंग दिस फॉर्म्युला. म्हणजे असं तुम्हाला डी ब्रॉग्ली हायपोथेसिस वरनं प्रॉब्लेम्स विचारले जातील, त्यावेळेला तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. किंवा तिथं दिलंच असेल की व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज 1/10 ऑफ स्पीड ऑफ लाईट, म्हणजे स्पीड ऑफ लाईटचे 1/10 आहे. तर त्यावेळेला स्पीड ऑफ लाईट तुम्हाला माहितीच आहे, c इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंद. ओके, c इज इक्वल टू 10⁸ 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंद. मग त्याचा 1/10 करायचं. ओके, 1/10 करायचं, तो असेल तुमचा व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. एम तुम्हाला पार्टिकल कोणता असेल, म्हणजे इलेक्ट्रॉन असेल, न्यूट्रॉन असेल, किंवा ते पार्टिकलचं मास दिलेलं असेल, एखादा वेगळा पार्टिकल असू शकतो, तर त्या पार्टिकलचं तुम्हाला मास दिलेलं असेल. म्हणजे एच प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, त्यावेळी तुम्ही लॅम्बडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकताय, किंवा तुम्हाला ती कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. ओके, हे असतं तर डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. मग त्याच्यात त्या कन्सेप्ट मध्ये त्याने काय सांगितलं, दिस कन्सेप्ट वॉज इनिशियली हार्ड टू ऍक्सेप्ट. ओके, म्हणजे त्या काळात बरेचसे ऍक्सेप्टन्सला हार्ड होतं की बाबा पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर ते पण आहे ते पण आहे, दोघं गोष्टी कशा सांगू शकतो आपण. त्यामुळे ही कन्सेप्ट समजायला थोडी अवघड आहे. म्हणजे त्यावेळेला ती कन्सेप्ट समजायला खूप अवघड होती. किंवा डी ब्रॉग्ली सांगते की हे पार्टिकल नेचर पण आहे आणि हे वेव्ह नेचर पण आहे. म्हणजे जर वेव्ह तुमच्या फोटॉनच्या फॉर्म मध्ये असतील तर पार्टिकल नेचर डिव्हाइड करतात, मग पार्टिकल वेव्ह सारखं नेचर का नाही दाखवू शकत. ओके, मीन्स दिस कन्सेप्ट वॉज इनिशियली, म्हणजे त्यावेळेला हार्ड टू ऍक्सेप्ट. ॲज हाऊ कॅन समथिंग बी बोथ वेव्ह अँड पार्टिकल्स, म्हणजे तेच ना, म्हणजे पार्टिकल पण आणि वेव्ह पण
कसं असू शकतं बा शक्य वेव्ह पण आहे पार्टिकल पण आहे. हावेवर लेटर ऑन नंतर इट टर्न आउट टू बी व्हेरी इफेक्टिव्ह वे टू एक्सप्लेनिंग व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ ॲटम्स. बट जेव्हा म्हणजे आत्ताच्या टायमिंगला किंवा आत्ताच्या थोड्या मागं थोडं म्हणजे बरंच मागं म्हणजे डिबॉगला हायपोथेसिस एक्सप्लेन झाल्यानंतर स्टार्टिंगला थोडीशी प्रॉब्लेम त्यांना आटली की वेव्ह नेचर आहे पार्टिकल नेचर आहे त्यावेळेला. बट आता ते इफेक्टिव्हली सांगू शकतो मी म्हणजे बऱ्याचशा प्रॉपर्टीज ज्या एक्सप्लेन इफेक्टिव्ह वे टू एक्सप्लेनिंग व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ ॲटम्स सब ॲटॉमिक पार्टिकल्स लाईक इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जेव्हा आपण स्मॉलर स्केलला जात असतो म्हणजे आपण मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की संपला काय?
हॅलो, आवाज येतोय का आवाज? हो सर येतोय. येतोय ना? हा, ओके ओके. मग हे इथपर्यंत होतं तुमचं डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. ओके. एकच मिनिट. चॅट बॉक्स कुठे? आज नेटवर्कला थोडासा इश्यू होत होता. मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये एक लिंक टाकतोय. हा, त्याच्यावरती तुम्हाला काही पुस्तकं अवेलेबल होतील. पुस्तकं तुम्ही डाउनलोड करा. बरेचशी पुस्तकं अवेलेबल होतील. आली का लिंक? चॅट बॉक्स मध्ये मी तुम्हाला लिंक पाठवली बघा. physicseducatorwordpress.com. हा, अनम्यूट करा की सगळ्यांनी, अनम्यूट करा. अनम्यूट करा. हो सर आली लिंक. हो सर आली आहे लिंक. त्याच्यावरती जेवढी पुस्तक आहेत सगळे पुस्तक तुम्हाला कधीही लागू शकतं. हा, सगळे पुस्तकं डाउनलोड करून घ्या. त्याच्यात बरेचशी माहिती म्हणजे बऱ्याचशा नोट्स, पुस्तकांव्यतिरिक्त अदर पण नोट्स आहेत, त्या पण तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके सर. हो, चालतंय. मग आणि लेक्चरला शक्यतोवर तुमचे व्हिडिओ चालू ठेवत चला, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही लेक्चर ऐकताय की नाही. कालच्या लेक्चरला पण मी तुम्हाला सांगितलं होतं. मी मधूनच डेफिनेशन वगैरे विचारू शकतो, कशाची तरी काहीतरी डेफिनेशन सांगत चला. बाकीचे काय कोण जॉईन आहेत का नाही काही कळत नाही आम्हाला. नेटवर्क प्रॉब्लेम नाही येत ना म्हणलं काही? नाही सर. ऍक्च्युली लेफ्ट झाल्यानंतर कळत नाही तुम्हाला संपर्क कसा साधायचा. एक तुमचा ग्रुप बनवा. ग्रुप ज्यांनी ऍडमिशन घेतलेत ना, तुमचा ग्रुप बनवा एक. हा, ओके सर. चालतंय. हा, एक ग्रुप बनवा, म्हणजे त्याच्यावर मेसेज टाकता येईल तुम्हाला, म्हणजे आवाज येतोय की नाही, किंवा मधून डिस्कनेक्ट होतं म्हणजे परत आपण परत रिजॉईन करायचंय की नाही. हा, चालतंय. चालतंय. ओके. मग आता पुढचं लेक्चर सर घेतील. हा, ठीक आहे. तुम्ही वेबसाईट वापरून तुम्ही काय करा, व्हॉट्सअपला ग्रुप आहे, कोणतरी मेसेज केलाय सुमित मोहिते म्हणून. तुमचे सगळे मेंबर जॉईन आहेत का सुमित? हो आहेत ना? हो. ठीक आहे. मग तुमच्या मुलांचा वेगळा एक शिक्षक वगैरे ऍड असतील तसा एक वेगळा करा. हा, ओके सर. म्हणजे आम्हाला तुम्हाला काही इन्फॉर्मेशन वगैरे काही द्यायची असेल तुमचा असू दे सेपरेट, मुलांचा शिक्षक वगैरे ऍड असतील असा एक वेगळा करा. हा, चालतंय. पुढचं लेक्चर आहे सरांचं, लगेच जॉईन करा मग. हा, ओके सर. हा सर. हा, ओके. बाय. बाय.
Hello. Hello, everyone. Am I audible to you? Yes, sir. Okay. Yes, sir. So I request you all to turn on your video and mute yourself. Okay, so we will wait for some minutes. So how many students are there in your class? Anybody knows the number? For answering the question, you can unmute yourself and you can tell me the answer. About Hello. $35 students, sir. 25 students are there. Fine. 35. 35. Okay, so there are only, I think, only 9 are there. So we will wait for some minutes and then we will start. Fine. Okay, sir. Okay, so let me check out this interface first. Okay, I request you all to turn on their video. This is the second time I'm telling you. So the one student has started her video. What other are doing? So it's fine. So Dipti, Rohini, Sarita, Sumit, Snehal Pooja, Snehal Mari, Rutuja, Jagtap. You can turn on your video. So in the last lecture, how many students are there? Do you know anyone? कोणी सांगू शकतं का मला की मागच्या लेक्चरला किती जण होते? 14 जण. 22 to 23. Okay, so 12 are there. So now we can start. All right. Okay. So on the behalf of physics department, I welcome you all in the third year of your Bachelor of Science program, especially in the physics subject. Okay. So today, this will not be a lecture. This will be our formal interaction. Okay. So in this session, I will introduce myself to you. Then you will introduce yourself to me. Then I will introduce you the subjects, and basically we will focus on our particular subject. Okay, what thing you need to read, what things we will be teaching to you, what things you should learn. So those are the things which we will be covering in this session. Okay. So again, all other student has turned off their video. So what is the problem? Am I clearly audible to you, or voice is breaking? Is there any problem? You can tell me now. Otherwise, No, sir.
काही प्रॉब्लेम नाहीये सर, येतोय ऑडिओ क्लिअर आहे. ओके. आणि व्हिडिओ का बंद केलाय तुम्ही सगळ्यांनी? फक्त मला असं वाटतं सुमित मोहिते ने व्हिडिओ ऑन ठेवला, बाकीचे सगळ्यांचा बंद आहे. So I think the previous teacher, the previous professor has told you the reason behind why we are asking you to turn on your video. Okay. So we are doing the sincere efforts. So you should also should learn sincerely. That's the main reason behind that. Okay. काय प्रॉब्लेम काय व्हिडिओ ऑन करायला? It's okay. We are sitting in our home. The background will be somewhat uncomfortable, but it's okay. So this is the situation now. The COVID has pushed us in that pandemic, and it's perfectly okay. Whatever your background is, that is acceptable. Okay. Okay. सरिता जडे, स्नेहल माळी, पूजा जाधव, प्रणव क्षीरसागर, रोहिणी नलावडे, please turn on your video. म्हणजे इथं मी काय अटेंडन्स घेत नाही तुमची, ठीक आहे? ओके. सो स्नेहल माळी, डोंट प्रेझेंट युअर सेल्फ. Just stop sharing this one. So there is an option for video. Turn on that one. Okay, so many of you have turned on your video. So let me introduce myself. Okay. So my name is Aman Sudhir Chaudhary, and I have recently joined this institution, that is Yashwantrao Chauhan Institute of Science, Autonomous Satara. So I am working in a physics department as assistant professor, and I have done my BSc from North Maharashtra University, which is situated in Jalgaon. Then I have completed my MSc, that is a Master of Science in a physics subject from IIT Kharagpur, that is Indian Institute of Technology, Kharagpur. Then I have done my research from IIT Bombay. So 2 years of research I have done. I have that much experience. And after that, I have worked for 2 years in one of the best college of our Samstha, that is a Karmavir Bhavrao Patil College, which is situated at Washi. This is one of the autonomous college of our Samstha. And after that, I have joined this YCIS. Okay. So this is my brief introduction. Now, so I will be teaching to you the one of the subject, which is a skill-based course. Okay. So I will be presenting to you that one, but before that, I want you all to introduce yourself. Okay. So basically, what you will tell. So basically, you will firstly you will tell me your name. Then you can tell me how much percentage you got in a second year. Okay. Then the third thing is why you have chosen the physics subject for a bachelor degree. And then you can tell me what you want to do further. What is your career goal? What you want to do after doing the BSc? Okay. So I'm repeating again. First, you will tell me your name, how many percent you got in a 12th and SYBSc. Then, तुम्ही physics का घेतलं, why you have chosen the physics subject, and what you expect from the bachelor degree, or what you will be doing after the BSc physics. Okay.
So I will start randomly. So the Sumit Mohite, can you tell me? Can you introduce yourself? So the person whose name I'm taking, the student's name I'm taking, they can unmute themselves and then they start talking. Hello, sir. Sir, Just a minute. आवाज येणार नाही व्यवस्थित. Okay, that's fine. Marathi बोलता language is not a barrier. Huh? So if you want me to speak in English, if you want me to speak in a Marathi, I am also comfortable with that. Okay. So according to that, you can demand me. Okay. बोलू शकता तुम्ही, स्वतःला इंट्रोड्यूस करू शकता. सुमित. हॅलो सर. बोला. सर मायसेल्फ सुमित मोहिते. आणि मला डिफेन्स मधून करिअर करायचं होतं फिजिक्स ठेवायला. आणि SY ला CGPA होता 7.2 माझा. PSC नंतर काय करणार आहे? व्हॉट यू आर प्लॅनिंग फॉर? मला डिफेन्स मधून करिअर करायचं सर. आणि हॅलो. कारण आहे का तू फिजिक्स का घेतला याच्या मागे? सर मला डिफेन्स मधून करिअर करायचं. फिजिक्स मधून घ्यायचं आहे ना सर, म्हणजे CDS साठी पण त्यासाठी. Unmute yourself. Then we will move towards the Divya Wadkar. Divya Wadkar, can you introduce yourself? Unmute yourself first, then you can start talking. Hello, sir. Go. Can you hear me? Yeah, you are audible. You can tell me. I am Divya Badkar and I got a distinction in second year. I like physics, mostly quantum physics and astrophysics. सेकंड इयरला माझा PCA ग्रुप होता, फिजिक्स केमिस्ट्री अँड ॲस्ट्रोफिजिक्स. आणि मला पुढे MSc करायची आहे फिजिक्समधून. Okay, fine. आणि is there any specific reason that you have chosen the physics? नो म्हणजे मला फिजिक्स आवडतो आणि नंतर परत मला थोडं UPSC पण द्यायची आणि त्यासाठी मला जास्त फिजिक्स ठेवायचं ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून. So you might be trying for a geophysics post, which is come under the UPSC examination. Am I right? हाँ. For that you will also need geology, which is subject which comes. तुमचा आवाज येत नाहीये. Am I audible? Yes, sir. Okay, so the post named as geophysicist, which comes under the UPSC examination. So there is a all of the physics syllabus is there, and along with the physics syllabus there is a syllabus from the geology also. So you might be aware of that. So for that you need to study geology also. Physics will help to you in cracking that examination, but along with that you should start reading about the geology also if you are aiming for cracking the geophysicist post. Okay. Bhakti, turn on your video and unmute yourself. And hello sir, myself Bhakti Krishna Patil. SY ला मला डिस्टिंक्शन भेटलेले. मला फिजिक्स हा सब्जेक्ट आवडतो कारण का म्हणजे स्टडी करताना मी कम्फर्टेबल असते, बोर होत नाही बाकीच्या सब्जेक्टच्या तुलनेने. फिजिक्स मधला कन्सेप्ट
समजून घेऊन आपण म्हणजे पाठांतर करण्याची गरज नसती. कन्सेप्ट समजून घेऊन आपण त्यानुसार पेपर लिहू शकतो. त्यामुळे मी फिजिक्स सब्जेक्ट चूज केला. नंतर मला लेक्चरर व्हायचंय. Very good. And for that, you need to prepare for NET set examination. Am I right? ओके सर. हो सर. Okay, fine. And then we will move towards the Shraddha Jadhav. Shraddha Jadhav. You can. Myself. श्रद्धा शंकर जाधव. SY मध्ये मला डिस्टिंक्शन होतं. माझा CGPA 8.7 होता. Good. Why you have आणि chosen मला the physics? मला जिओ इन्फॉर्मॅटिक्स मधनं MSc करायची आहे. Geoinformatics. हा. I think सर तुमचा आवाज येत नाहीये. just a minute. Now, am I audible? Yes. Okay, so for geoinformatics, I think the statistics might be useful to you. Yes. So why you have chosen the physics? So advantage of physics is that if you choose the physics, then you can learn anything from any subject. So that is a specialty of the physics. So if you want to do the geoinformatics, if you want to do the career in a geoinformatics, and then the most suitable subjects might be the statistics. But with the help of physics, you can make the career also in that. हा पण स्टॅटिस्टिक्स सब्जेक्ट मला भेटला नव्हता. Okay, that's fine. But there is a one branch in physics that is a statistical mechanics, and there is a experimental physics also is there. Then numerical analysis is also there. I'm repeating again: the statistical mechanics, experimental physics, and numerical analysis. Those are the three subjects which will be useful to you if you want to do the career in a geoinformatics. Okay, so I think you should look for that. Right? Okay. And then Thank you, sir. Sankalpa. So when you are introducing yourself, please turn on your video. Okay. So because I'm new to this college, I'm not aware about the students. I don't know who are the students. Other teachers are much more familiar to you. I'm not that much familiar. So that's why I'm taking this informal introductory section, and that's why I'm asking you to turn on your video. Okay. There is this is also other reason behind that, along with the sincerity. So can you introduce yourself? Okay, Rohini, are you there? Am I audible? I think yes. Yes, sir. Okay. Then let me move further. Who is this? The Snehal Raut. Snehal Raut. Good afternoon, sir. Very good afternoon. Myself स्नेहल किसन राऊत. मला SY मध्ये डिस्टिंक्शन मिळाले. माझा CGPA 7.77 होता. आणि मला फिजिक्स आवडतो कारण मला त्यामध्ये करिअर करायचे. माझं एम आहे की त्या विषयात रिसर्चची मला संधी मिळेल असं.
Okay, very good, very good. Means you have much more longer plan. So if you want to do the research. Okay. So for that, there are many competitive exams are there. Yes, sir. Okay, so I will guide you upon this in a brief. So how many of you are aware about the JAM examination? JAM, that is Joint Admission Test. मी सर. अजून कोण अवेअर आहे? अजून कोणाला माहिती जाम नावाची एक्झाम आहे असं? एक्झाम माहिती आहे सर. येस सर. पण करायचं नाही येते मला. ओके. कशासाठी असते ती एक्झाम? IIT मध्ये. IIT कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. व्हेरी गुड. म्हणजे माहिती आहे तुम्हाला. Okay, so the same examination I have cracked, and after cracking that examination, I have done my MSc in IIT Kharagpur. Okay, so if anyone want any detailed guidance about that examination, you can contact me. Okay, sir. So I am planning to give you some guidance lecture upon that also. But before that, if anybody want, because you have, I don't know, the examination is conducted in a February, the 2nd or 3rd week of February. So you have, I think, how many months are left? The 6 months are left. So if you want any guidance, you can ask me. Not now, afterwards. Okay. Okay. So the Snehal Raut was introducing herself. So Snehal want to do the career in research. So the best thing is cracking the JAM examination. Do MSc in a good institute, that is IIT, NITs, IISER, IISc, those things. And then that helps you to crack the NET-SET examination, GATE examination. There are many faculty in our college which scored very good in a NET-SET examination. There are many faculty which will guide you upon this one. Okay, so I think you should take advantage of that. Yes, sir. Okay. Okay. Then who is remaining? रोहिणी नलावडे. Where is she? रोहिणीला आवाज येत नाही आहे की झोपली आहे? I don't know. Okay, so Pooja Jadhav is there. Pooja Jadhav, can you introduce yourself? Good afternoon, sir. Good afternoon. Myself Jadhav Pooja Vijay. My SY CGPA is 7.56. आणि मला डिफेन्स सर्व्हिस जॉईन करायची, त्यामुळे मी फिजिक्स ठेवलाय. Okay. Fine. And can you tell me what is the advantage of taking physics with respect to defense career? म्हणजे काय म्हणजे बेनिफिट काय आहे फिजिक्सचा? इज देयर एनी स्पेशल कोटा फॉर physics student, or is there any specific post for which they prefer the physics student? Okay. Pooja Jadhav, if you know, you can tell me, or Sumit Mohite knows. Sumit Mohite, you can turn on your the speaker and you can tell me, so that other will be get benefited from that one. So knowledge is for sharing. So please share your knowledge. Sumit Mohite, please. Hello, sir. सर BSc फिजिक्स ग्रॅज्युएटसाठी डिफेन्समध्ये स्पेशल कोटा असतो वेगळा, मॅथ्स आणि फिजिक्स. Okay. Fine. You can unmute yourself now. And I think you should. Okay, so there is much more enthusiastic people are in our classroom, which are making noises. So I think Rutuja Kadam, the noises from Rutuja Kadam. So this is not a proper platform for you to make such noises.
you can take part in a cultural activity and you can show your talent in those things. Okay. So there are various activities in our college which are conducted under the cultural program. So such talent will be much more encouraged in those sections. So classroom is for teaching and learning process, knowledge sharing, practical exam, practical hands-on training, all those things. So such thing will not get tolerated. Okay. So I don't know what is the problem. Okay, fine. Rutuja Kadam, I think you are embarrassed, but oh, okay, fine. Sorry, sir. Now you can unmute yourself and you can introduce yourself. My name is Rutuja Navnath Kadam. Mhm. My SY CGPA is 7.53. Okay. And why you have taken the physics subject? I like physics. Very good. That is a short and simple answer. And what do you want to do after doing the physics? After doing the BSc physics? Sir, मराठीत बोलू का? अरे मराठी चालेल ना. The new Comfortable. education policy has encouraged that one also. So education in a local language. So you are free to speak in Marathi also. Any मला language. पुढे जाऊन अधिकारी बनायचंय. Mhm. पुढे जाऊन मला अधिकारी बनायचंय, त्यासाठी म्हणजे तयारी चालू आहे. तयारी चालू आहे. Okay. MPSC, UPSC, any specific post or you want to also do? नाही, MPSC फक्त. Okay. Okay. Fine. MPSC. Only Fine. MPSC. So Rohini, I think Rohini is not there. Who other is there? So who is remaining? Who has not introduced themselves? कोणाचं इंट्रोडक्शन बाकी आहे? मी नाव घ्यायलाच पाहिजे असं गरजेचं नाही आहे. So you should be pioneer. You should take initiative. I think सगळे झालेले आहेत. 9 जण आहेत तिथं. Okay, बाकीचे is there any problem why they are not joining? Only 9 students are there, including me. So that means 8 are there only. Okay, fine. मला असं वाटतं आपलं we have introduce ourselves more or likely. So as course goes on and academic year goes on, we will much more familiar to each other. Okay. Now let me share my slide. Let me share the. So is there anybody who want to introduce themselves? Okay, fine. Hello. So can anybody confirm please that the screen is visible to you? The word file is there. Yes, Word sir. file तुम्हाला दिसते? Yes, sir. हो, sir. Okay, so what is the title which is colored in a orange color? Can anybody read that one? Syllabus Mhm. for BSc Very good. Physics. Very good. Okay, so you can read. So now this is a the documents which will tell you what you want to, what you should do, or what you must do in your academic year of BSc 3. Okay, so basically this is the structure of syllabus. So what are the subject, which subject you need to study, how many practicals are there, how many projects are there. Okay, so we will shortly analyze, or we go through this syllabus. Okay, so BSc 3 is semester 5. Okay, means your first semester of BSc 3 year. So how many papers are there? So there are 3 compulsory papers.
that is mathematical physics, first one. Second one is quantum mechanics. The third is a mixture of classical mechanics, relativity, and electrodynamics. Okay, so each then there is a elective papers are there, 3 elective papers, out of which one will be chosen. And lastly, there is a this course, that is a numerical skill in physics. So let me, can you see this highlighted portion? Yes, sir. Okay, this is a numerical skill in physics. This is a course which I and other professor, that is SS Patil sir, will be conducting. Okay, so each course carries a credit 2. Okay, so those are the 1, 2, 3. That is 3 compulsory, 1 elective, and 1 skill-based course is there. Okay, that means there are the 5 papers for you in a semester 5, and along with that, you can see this practical region. Here there are 2 practicals are there, and along with that there is a project. Okay, so so the theory, each theory course carries a credit 2, and each practical course carries a credit 4. All right, and anybody aware about this course code? That is a BPT 501. That is a mathematical, the course of, okay, so the code of the paper mathematical physics is BPT 501. So why this course has given the code BPT 501? कोणाला माहिती आहे याला असा कोड का दिलेला आहे? तुम्ही FY ला SY ला पेपर दिले तिथं त्यांचे कोड असतात. So why those codes are formulated like that? कोणी सांगू शकतं का मला? सेमिस्टर 5 असल्यामुळे, म्हणजे 5वी सेमिस्टर सुरू आहे त्यामुळे 5 त्यातला पहिला पेपर फिजिक्स मधला, सो 01. आणि बीपीटीचं माहित नाही, त्याच्यातला P फिजिक्स, बॅचलर ऑफ फिजिक्स असेल म्हणजे. आणि Okay, so okay, very good. So who is speaking? भक्ती पाटील. Okay, very good, Bhakti Patil. So you are much more aware about that. So let me explain to you. So the other student which don't know. So here B, the B stand for bachelor. That is, this course is designed for a bachelor student. Okay. Then there is a P. The P stand for physics, the subject. And there is a T. The T stand for theory. Then there is a 5. That 5 stands for the semester, that is the 5th semester, and last 2 digits, that is 01. That means this is a paper 1. Okay, so the first letter signifies you whether this course belongs to your bachelor degree or master degree. The second letter tells you about the subject of that course, the subject of the paper. The third letter tells you whether it is a practical course, or it is a theory course, or it is a project course. Then the first digit tell you the semester to which that paper belongs, and last 2 digits tell you the paper number in that particular semester. Okay, so is it clear to you? So if the Yes, sir. okay, so if the course belongs to the master 1, so instead of B there will be M. Okay, so if the course is now look this, that is BPP 508. That means this is a bachelor course, belongs to the physics subject, and that is the second P tells you that is a practical course. The 5 tells you the 5th semester, and 08 that is a 5th course of this semester. This is the 8th course of this 5th semester. Okay, so similarly there is this numerical skill in physics, that is a paper which I will be teaching to you, and along with me the Patil sir will be there also. So the SECCPT 507, that means
skill enhancement course in a physics subject, and that is a theory paper. Okay, I think that is much more clear to you now. Okay, so you might got some insight about that one. Okay, similarly, there is a 6th semester. The same structure is also there. So there are 3 compulsory paper, the 3 elective paper, out of which you need to select one, and there is a one more skill based course, that is entrepreneurship development. Along with that, there are 2 practical courses and project. Okay, so this is a thing which you will be doing in a coming not in a coming in this academic year. Okay, so I think you might got some idea what you will be doing in this year. Okay, so now we will directly go to our the syllabus. Okay, let me go to that particular one. So this is a syllabus. You can go through it. Okay, so this is our course. Let me zoom it somewhat so that you can read it. Okay, so the SEC CPT 507 numerical skill in physics, that is a theory course. The 23 lectures will be there. Each lecture will be for 48 minutes, and the course will be for 18 hours. Okay, so each paper has a course objective. Okay, so based on the course objective means with what aim this course has designed. Okay, so the course objective of this paper or this course is to understand, the student should understand the basic of algorithms and flowcharts. They should understand the C programming and Python language and operators. Okay, so based on the course objective, there is one unit, and in a one unit there are the 2 sections. Okay, so the first section is named as or titled as algorithm and flowchart. Okay, so under that section we will be studying about the algorithm and flowchart. Okay, so in algorithm we will be studying the definition of algorithm, what are the properties of the algorithm, how the algorithm get developed. Okay, after that we will move toward the flowchart, that is what is the concept behind the flowchart, which type of symbol we will be using in drawing the flowcharts or constructing the flowchart, what are the guidelines, what are the types of flowcharts. Okay, so those are the algorithm and flowchart are the main concept. Then after studying the algorithm and flowchart, we will be studying the example based on that. Okay, that is application of algorithm and flowchart. Okay, so Cartesian to spherical polar coordinate. So how to convert the Cartesian coordinate into spherical polar coordinates? Okay, so anybody know what is a Cartesian coordinate and spherically polar coordinate? कोणी सांगू शकतं मला कार्टेशियन कोऑर्डिनेट काय असतात? झालंय सर, म्हणजे शब्द ऐकण्यात आहेत पण नेमकं आता लक्षात येत नाहीये. कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट ओके दोन्ही ओके वर्ड्स ओके झालेत यात. बरं. Now let me ask to some another person. So Snehal Mari is there. Can you tell me what is a Cartesian coordinate or spherically polar coordinate? Those are the things which you might have studied in your FY BSc or FY second year of BSc. कोणी सांगू शकते मला? So रोहिणी होती बरं, कुठे गेली रोहिणी? So she had not introduced herself also. Okay, XYZ.
हे तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मधले कोऑर्डिनेट्स आहेत. ओके, तसेच स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट मध्ये कोणते कोऑर्डिनेट असतात सिस्टीम मध्ये? सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा बरं. अजून जेवणाची वेळ झाली नाही आहे, त्याच्यामुळे यू कॅन टर्न ऑन युअर व्हिडिओ प्लीज. Hello. Okay, fine. Divya Vadkar has said she cannot turn on mobile. Fine. झाला सर, झाला. So what is spherically polar coordinate? शिकून झालंय का तुमचं? तुम्हाला होता टॉपिक का नाही? होता. ठीक आहे. ओके, फाईन. 11वी 12वीला झालेलंच सर पोलर कोऑर्डिनेट. Okay. So the thing is that the human mind is not that much capable of storing the things. So the memory get lost if we are not in touch with the subject or any other things. So I want you to revise all the things. Just go through the formulas. Just go through the your previous books, or if you are having any notes, go through that one. That will revise yourself. Okay. So the r, theta, and phi are the spherically polar coordinate system. Then there is a cylindrical coordinate system. Okay. So those are the things which we frequently use. And along with that, there are the 14 coordinate systems are there, which include there is a hyperbolic one, there is a parabolic one. So which we don't use that one frequently because those are not that much applicable to the physical system which we are observing. Okay. So I think you should be much more aware. Don't be aware about all the 14 coordinate system, but at least you should be aware about the 3 one. That is a Cartesian coordinate one, that is XYZ. The spherical polar coordinate system, that is r, theta, phi, and cylindrical one. The cylindrical is what? Rho, phi, and z. You should know the meaning of the each and every coordinate, how they are interconnected. Okay, there are the formulas which are which you can find in any of the mathematical textbook. Okay, or you can simply, there is a much more simple method is there. So you just type the relationship between the Cartesian coordinate, spherical polar coordinate, and cylindrical coordinate system in Google. They will give you the formulas. Okay, this is a simple one. So this is the thing you should do today. I'm repeating again myself. What is a interrelation between Cartesian coordinate system, spherical polar system, and cylindrical coordinate system? Okay. And okay, so because this is the thing which we will need for writing down the algorithm, and from algorithm we will be writing the flowchart. Okay, then there is a second one, that is a roots of quadratic equation. Okay, so if you are given any quadratic equation, you should write the algorithm and flowchart so that you can find the roots of that equation. Okay, then there is a sum of the two matrices, sum and product of the finite series, calculation of the sin x as a series. Okay, so those are the things which you are much more aware about. So those are the things which you can do on your paper. Okay, but the thing is that we need to do this thing on a computer, or at least we should write the program so that those mathematical
problems we should solve on a computer, because the technology has gone too much far, and they have developed their self to the extent in which they are making themselves automotive. Okay, so we are not doing the automotive thing, but we will be solving some simple problem. That is, so the roots of quadratic equation. That is, if you have given if the quadratic equation is ax square plus bx plus c. Okay. If and you have given the ABC, that is a coefficient of x square, x, and x to the power 0 respectively, then you should be able to find out the root. Okay, you should write the algorithm. The algorithm is what? Algorithm is nothing but the statements in our language to solve that problem. So this is a rough definition, huh? And flowchart is nothing but the graphical presentation of the algorithm. So you are aware about the coding, I think. You might have seen that in a series or movies, or you might be having the friends which are doing which are related with the computer field. Okay, so you are aware about the coding. So before going to the coding or before writing the program, you should write the algorithm. After that, you should write the flowchart, and then you can write the program, actual program. Okay, so this is a okay. So quadratic equation. So can anybody tell me what is the formula if there is the equation, quadratic equation is ax square plus bx plus c, and if you want to find out the root of that quadratic equation, so what is the formula? कोणी सांगू शकतो का? लास्ट जे कोएफिशियंट आहे सी त्याचे फॅक्टर्स काढायचे आणि जे की त्याचा डिफरन्स मधला यायला पाहिजे. जे आपला एक्सचा कोएफिशियंट आहे तेवढा डिफरन्स त्या फॅक्टर्स मधला यायला पाहिजे. जे आपण लास्ट कोएफिशियंट आहे सीटी त्याचे फॅक्टर्स काढल्यावर येणार आहेत दोन संख्या, त्यातला डिफरन्स हा एक्सच्या कोएफिशियंट यायला पाहिजे एक्सच्या. Okay, fine, good attempt, but this is a what you can say, this is a method which we use using the 12th or FY. There is a simple one formula by which you can if you put that the values from the quadratic equation in that formula, you directly get the roots. कोणाला माहिती आहे? मायनस बी प्लस और मायनस, तो फॉर्म्युला विचारतो मी. त्यात फॉर्म्युला नसेल. b square minus 4ac upon 2a. Very good. Very good. Means you know. So if I have given you the one quadratic equation, you by using that formula, that is minus b plus or minus under root of b square minus 4ac divided by twice a, you can quickly find out the roots. But we will be solving that problem by writing the program. Okay, we will not be doing that manually. We will be writing the program. We will be feeding, or we will give the input to the program or to the system or computer, and the process will be done by the program. And the process will be done by the computer or the system by using that program, and that will give you the direct result. Okay, we will not be doing the mental work. The program which we have done will be used to do that one. Okay, so I think I have given you the glimpse of this the programming, that is a numerical skill in the physics. Okay, similarly the quadratic equation has given the sum of the two matrices.
that means if you are given the two matrices, if you are given the two inputs, then how you will be doing the sum of these two matrices. Then the sum and product of the finite series. That means if you are given the any series, the binomial series or the series expansion of the sine or cos or tan or log x e to the power x, you should be able to find out the value of that one. Okay, so suppose there is a one example we will be taking under this one, that is a calculation of sin x. That is, suppose you want to find out the sin 1. Okay, so what we will be doing, we will so in a calculator, you just, if you put the sign and then 1, the calculator gives you the value of that one. But while writing the program, how you will be solving that one? So what we will be doing? Logarithm table. Okay, so now forget about the logarithmic table. So that is a thing which the log table we will be using, or we used to make use of that during the 12th only. So now onwards, the log table will not be that much useful. We will not use the logbook. Okay, so logbook will not be provided to you. You will be having the calculator. Okay. So what we will do, we will just expand the sin x. Okay, by binomial expansion. Then we will find out the sin x value. How we will be doing that we will see when we will be actually taking the the lecture, or we will be actually solving that problem. Okay, now the last part of this algorithm and flowchart is algorithm for plotting Lissajous figure and trajectory of the projectile at angle with the horizontal. Okay, so in this one, what we will be doing, we will be writing the algorithm, and if you are given the inputs to that algorithm, it should plot the Lissajous figure. Okay, the trajectory, that means if you are given the initial velocity, and the initial velocity which we will be providing to the object, and the angle with which the velocity has applied or forces applied to the particle, the which trajectory it will make, that trajectory we will be drawing. काय म्हणतोय कळतंय? आतापर्यंत जे आपण अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट बघितले, ते काय होते, जर तुम्ही त्याला इनपुट दिलं, न्यूमरिकल इनपुट्स दिले, तर तुम्हाला न्यूमरिकल आउटपुट मिळत होतं. Okay, so quadratic equation, if you are given the value of a, b, c, then you will get the value of x, that is a value of root. But in this case, if you want to draw the trajectory, you will be giving you will give the velocity, initial velocity, that is a numerical value, the angle, the horizontal by which you have thrown that object in the air, that angle is a 2 numerical value. By that one, you will be writing a program, and you will write the program in such a way that you will get the graph of what the particle made in air. म्हणजे तुम्ही जर तुमच्या हातात जर एखादी मिसाईल असेल, हातात मिसाईल नसेल, म्हणजे समजा तुमच्या हातात दगड आहे, जाऊ दे, दगडच ठेवू आपण, हातात मिसाईल नको, ठीक आहे, आणि तुम्ही काही फोर्सने त्याला दगड फेकला, म्हणजे किती फोर्सने फेकला किंवा कोणती त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती होती, आणि दगड फेकताना तुमचा अँगल काय होता ग्राउंड बरोबर, हॉरिझॉन्टल बरोबर, या दोन व्हॅल्यू तुम्ही प्रोव्हाइड केल्यानंतर त्या दगडाने हवेमध्ये कोणती ट्रॅजेक्टरी, म्हणजे त्याचा पाथ काय होता हवेमध्ये. ओके, very good, that is simply called as projectile. Okay, so the one more thing I want to tell you that, so when you are studying any subject or physics, just don't use the terminologies. Okay, terminology means what? The projectile motion. Okay, so
if I am a physics person, I will easily get you. But if there is other student or other ordinary man, they will not get you. Okay, so it is very much essential to understand the concept behind that. You should able to understand, or you should able to explain that concept in a your own language or in a simple one. आता जर मी तुम्हाला सांगितलं की सर्कल म्हणजे काय, तुम्ही काय म्हणाल, वर्तुळ असतं. ठीक आहे, पण आता सर्कल म्हणजे वर्तुळ असतं आणि वर्तुळ म्हणजे सर्कल असतं असं सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही. किंवा शुगर म्हणजे काय असतं, तुम्ही म्हणा साखर आहे. साखर म्हणजे काय असतं, तुम्ही म्हणा शुगर आहे. बट द थिंग इज, जोपर्यंत तुम्ही साखर खात नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की साखर काय असते. Okay, so I'm giving you this daily life example because translation will give you will not give you that much understanding. To understand that concept, you should explain that one. You should get feeling of that one. Okay, so next time when someone asks you what is definition of that one, so you should give you the proper definition. Don't give the translation one. That will help you to understand the concept or to understand the subject very well. कळत आहे? म्हणजे कोणी प्रश्न विचारला तर भाषांतर सांगायचं नाही, ते काय असतं ते सांगायचं. ठीक आहे, ऑल राईट. सर मी हे असे फंडे म्हणता ना, असे तुम्हाला काही ट्रिक्स वगैरे मी सांगत असेल मध्ये मध्ये की जे तुम्हाला युजफुल होतील फिजिक्स अंडरस्टँड करण्यासाठी. ओके, so the thing I shared in this session is, don't give the translation of the terminologies. Understand the concept or explanation or proper definition. It is not necessary to memorize or mug up the definition. Just get the understanding. Okay, now I think we will be having much less time. Okay, so the second thing is about, okay, बोला. सर लेक्चर झाला असेल तर काही बोलू का? थांबा एक मिनिट, सेकंड पार्ट मला इंट्रोड्यूस करायचा थोडा, आपण तो फटक्यात समजू 2 मिनिटं आणि मग तू विचारू शकतो. ठीक आहे, इफ द लेक्चर एंड्स then you can ask me in a next lecture also. Okay, so let me finish this one quickly. The second one is overview of programming, introduction to the Python. So simply what we have done in under the algorithm and flowchart, that is just a basic for writing the program. Okay, so we will be writing the program in a Python language. You know there are many other languages, that is C programming, Java, but in as the physics is concerned, the generally used language is a Python one. Okay, so under the Python, this is the second section. We will be studying the structure of the Python program, elements of Python, hello world application, what are the interpreters, modules, variable assignments, types of input, output statements are there. Those are the things which are which give you the introduction or overview of programming. Then we actually enter to the Python program, Python language, that is we will study the interpreter. Then there's a Python shell, what is the indentation, what are the identifiers, what are the keywords used in the Python language, literals. Then there is operators, what are the arithmetic operator, rational operator, logical and Boolean operator, what are the assignment operator, ternary operator. Those are the types of the operator which we will be studying. Then bitwise operator, increment and decrement operator, and lastly we will be studying about the condition and looping statement. That is a thing you might be aware about, if else loop. म्हणजे कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये त्यांना लूप म्हणतात. ठीक आहे, there are the various conditional and looping statement. So those are the things which you will be needing. Then the course outcome, म्हणजे after completion of the course, what you will be able to what you are capable of. Okay, so you will be capable of defining the basics of algorithm and flowchart. You will be able to write the programs in a Python language. Okay,
Then the reference book which we will be using is this two one, the introducing to the Python and core Python programming. Okay, so though this is the just overview of the course which we will be taking. Okay, now yes, I think the Divya. Okay, so Divya, you want to ask something? Please ask. सर आपल्या वर्गातले अजून काही 3-4 मुलं आहे की त्यांना IIT ची एक्झाम द्यायची, IIT जाम. तर त्याबद्दल आम्ही मुजावर सरांना विचारलं होतं, तर त्यांनी आम्हाला माहिती वगैरे दिलेली आहे त्याच्याबद्दल किंवा MSc एंट्रन्सची सगळी माहिती दिलेली आहे. थेरॉटिकल पण सुरू केला होता, पण नंतर आमच्याकडे MCQ सोडवायला वगैरे काहीच पुस्तकं नव्हते आणि आताही नाहीयेत. तर आम्हाला त्याच्याबद्दल जरा काही माहिती द्याल का? Okay, so I don't know the meeting, the lecture आहे ते मध्येच बंद होऊ शकतं because the college has conducting that one. So as per my knowledge, I can give you some insight. I can give you some guidance. Okay, so बघा काय करायचं. You might be having the syllabus. Okay, so firstly collect some books. Okay, or but now you are in a TY BSc, you don't have that much time to read the reference book. Okay, so there might be some notes which are available online, or you might purchase from the any class or institution. Or if you don't have that much money, then there are the there are the previous year solved question papers. The Amazon or Flipkart or online market are selling those things. So they are having a bunch in which they have given the previous year question paper and they have given the solution of that one. So you will get the better insight that what type of questions are asked, which topic you need to prepare. Okay, and I want you to focus on the problems. Theory मध्ये काय करायचं, theory मध्ये proofs बघायचे नाही जास्त. You can go through the proofs also, but try to understand the concept. Okay, so तुझा प्रश्न काय होता की बुक्स कोणते किंवा प्रश्न कुठून सॉल्व्ह करायचे. ओके, तर त्याचं उत्तर मला असं वाटतंय की मी दिलंय. क्लासेस असतात काही, आता मला पर्टिक्युलर क्लास आता मला माहिती नाही, बट आय हॅव सम स्टुडंट, they have the notes. I think I can ask them and I can provide you the name. पण जर तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगायचं असेल तर शॉम ऑटलाईन नावाचं एक सिरीज आहे, शॉम ऑटलाईन्स प्रॉब्लेम सॉल्विंग. ओके, त्यांचं एक सिरीज आहे बुक्सची, त्याच्यामध्ये त्यांनी थिअरी फार थोडक्यात दिली असते, जेवढी गरजेची असते तेवढीच. अँड दे हॅव गिवन the example, much more example in details. So that is a thing which you can solve. The MCQ, I don't know about the MCQ that much, but for MCQ you can prefer the previous year question paper. Okay, and about the proof, I can share my one of the experience when I have given the JAM examination. Okay, so you might be knowing about the moment of inertia, MI. Okay, so we basically what we read about or we study about the moment of inertia of the disk, or moment of inertia of the sphere, or moment of inertia of the ring. Okay, आपण ते फाइंड आउट करतो, जे प्रूफ्स असतात आपल्याला. आय थिंक 12वीला तुम्हाला होते, आता आहेत का नाही आय डोंट नो. शिवाजी विद्यापीठाच्या सिलेबस मध्ये ते आहेत का नाही. ओके, बट the question in a JAM examination they have asked me or asked to the student is find out the moment of inertia of the solid cone. ओके, आपण काय स्टडी केलाय, आपण स्पियर स्टडी केलाय, आपण डिस्क स्टडी केलेली आहे, आपण रिंग स्टडी केलेली आहे, हॉलो स्पियर, सॉलिड स्पियर स्टडी केलेला आहे, बट वी हॅव नॉट स्टडीड द कोन. ओके, बट the thing is, if you know how to find out the moment of inertia of the sphere, if you know how to calculate the moment of inertia of the disk,
you can apply the same principle to the cone. And by using that one, you can derive the equation for that. Okay, so basically what I want to tell you is that just understand the method. The proof मध्ये काय असतं, मेथड त्यांची काय जनरलाइज मेथड अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, इफ यू अंडरस्टँड दॅट वन, जर तुम्ही मेमोराइज केलं असतं, इफ यू हॅव मॉक्ड अप दॅट वन, द डेरिवेशन ऑर प्रूफ, you will not be able to solve that problem. But if you know how to find out the general method, okay, so I generally prefer to collect the general methods or general formulas, just like this one, that is a quadratic formula. So if you know the quadratic formula, that is how to find out the roots of the equation, you don't need to concentrate on you don't need to factorize the middle term. कळतंय तुम्हाला काय म्हणतो? तुम्हाला बी ला स्प्लिट करायची गरज नाही. जर तुम्हाला मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस हा फॉर्म्युला माहिती असेल, तुम्ही काय डोळे बंद करून व्हॅल्यू टाकायच्या, यू विल गेट द आन्सर. सो दिस इज द जनरल मेथड. So try to what you can say, try to collect such understanding, try to collect those general formulas, general concept or general method to solve the problem. So ज्यांना रिसर्च और टीचिंग फील्ड में जायचं आहे, or the student which want to crack the national level examination, that is a JAM is the examination which is to which you are applicable. Then after MSc there is a NET CET examination, other examinations are also there. I will be giving the detailed lecture about that in one of the session. Okay, so for cracking such examination, the general understanding, the journal formulas are much more important. Okay, so now you are in a TYBSc. So the thing which I want to tell you that study the subjects very deeply. Okay, don't ignore that one. Don't study the subject for the sake of getting marks or for the sake of getting pass. So examination येते तुमची, जेव्हा एक्झाम असते तेव्हा you can read the question, you can prepare the notes, you can pass the examination by preparing the notes. But आणि मला नाही वाटत की एक्झाम साठी प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला एका महिन्यापेक्षा जास्त वेळ लागतो, बिकॉज देर आर ओनली 5 पेपर्स. जर महिनाभरापूर्वी जरी तुम्ही अभ्यास सुरू केला तरी तुम्ही इझिली पास होतात. बट तुम्हाला वर्षातून 2च वेळा एक्झाम असते, म्हणजे तुम्ही जरी वर्षातून 2 महिने अभ्यास केला परीक्षेसाठी तरी तुम्ही पास होतात विथ द गुड CGPA अबाउट 8 or 7. बट द थिंग इज दॅट बाकीचे 10 महिने जर तुम्ही सब्जेक्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला काय होतं, उपयोगात पडतं नॅशनल लेवल एक्झामिनेशन पास होण्यासाठी. ओके, म्हणून माझं तुम्हाला असं काय म्हणू, एक गायडन्स किंवा एक सूचना असेल की तुम्ही म्हणजे एक्झामिनेशनसाठी जेव्हा प्रिपेअर करता तेव्हा तुम्ही करा, कारण पास होणं पण तेवढंच गरजेचं आहे. तुम्हाला अंडरस्टँडिंग असेल पण तुम्ही पेपरमध्ये काही लिहू शकलात नाही, तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकला नाही, तर त्याचा काय उपयोग नाही. म्हणून एक्झामिनेशनसाठी तुम्ही प्रिपेअर कराच, चांगले मार्क्स स्कोर करा, कारण तुम्हाला ते मार्क्स जर तुम्हाला 40% पडले आणि तुम्ही जाम एक्झामिनेशन क्लिअर केले तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, कारण काय तिथे 60% अट आहे. ओके, सो द theory papers, practical or academic performance is also that much important along with the understanding. कळतंय? ओके, अजून कोणाला काय विचारायचं आहे? सर मगाशी तुम्ही ते लेक्चर सिरीजचं नाव सांगितलं ना, ते चॅट बॉक्स मध्ये टाकाल का? Okay, let me search that one and I will give it to you the name.
Okay, so where is the chat box? Here is it. Okay, so this is a SHORM outline series. It is a publisher is McGraw-Hill. तर यांचे मला असं वाटतं 19 का 20 बुक्स आहे. ओके, मला असं वाटतं आपल्या लायब्ररीमध्ये पण मी काही पाहिले आहेत. तर ते पुस्तकं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग साठी उपयोगात पडू शकतात. बट दिस इज फॉर रफ अंडरस्टँडिंग. So for JAM examination, if you get some notes from the any classes, prefer that one because that is much more focused on the examination point of view. So this book will definitely help you, but prefer the notes or previous year question paper. Okay. So is there any difficulty? Otherwise we can आपण 15 मिनिटं जास्तच ठेवलं लेक्चर. ठीक आहे. तर काहींना झोपले असतील, काही इन्स्पायर झाले असतील. ठीक आहे, पण आपलं इंटरॅक्शन असंच होत राहील. ठीक आहे. काही गायडन्सची किंवा काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात एक्झामिनेशन बद्दल काही. ओके ओके. सो इफ काही अडचण असेल विचारा. अदरवाइज वी कॅन एंड दिस लेक्चर. सर तुम्हाला टीवा फिजिक्सच्या ग्रुपवर ऍड केलं तर चालेल का? म्हणजे कुणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर ते विचारतील. ऑफ कोर्स यू कॅन ऍड मी. Okay, so I am writing my number here. You can add me there. Okay. So this is my number. You can add me in your TYBSC official group. Okay, where teachers are there. Okay. ओके सर. So if nobody has any problem, then we can end the meeting. Okay. ओके. Okay, guys. Goodbye. Have a nice day. आणि जे सांगितले ते करा. काय सांगितलंय? कार्टेशियन, स्पेरिकल and cylindrical coordinate system मधलं interrelation. Okay. So in a next lecture, I will ask you that. Fine. Okay. Chalo. Bye bye.